नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रावदेश. थोडी गर्दी मागे करा. कुस्ती मोठी कुस्ती होती, गर्दी खाल्ली गेली. हा बोला बघा वाची लढत होईल. हा जो पोरगा आहे समोर, हा विक्की माडी पोहर गावाच्या विरुद्ध लखन माडी यांचा पट्टा हा तिरखोडचा. समोरची लढत चालू आहे, जोड आणि तोड. आणि समोरची दुसरी कुस्ती आहे ती महेश खैरा कलवाडी आणि ज्योतिराम भाऊ महाजन यांचा पट्टा आखाडवाड्याचा हा गणेश गत्री. आणि साईडला जी चालू आहे जीवन शिंदे मधला पट्टा हा शनी आणि दुसरा बघा सोहिल पलवान लखन पलवान यांचा पट्टा तो पिलखोडचा माऊली चालेल. हा ना, चाबी चालेल. चाबी सुद्धा आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन आहे. धन्यवाद. हा बघा, जी हलकी चाले धुळे जिल्ह्यामध्ये, जी हलकी वादक जे धुळे जिल्ह्यामध्ये नंदारे जे गावामध्ये आहे ते कुस्ती सम्राट नव्हे, ते कुस्ती आमचे साहित्य रत्न, आमचे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी कलावंत जगतेचं मोठं मन करते. जगात देखणी अण्णाभाऊची लेखणी असा इतिहास सुद्धा ती हलकी वादक आमच्या समोर उभे आहे. अरे राजावडे वाजे की ही कलावंत, ही कलावंत 100 वर्षाची नव्हे, ही आपल्या जन्मभूमी आहे. ही जन्मभूमी परत ही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेचा इतिहास आहे. ही जन्मभूमी परत मुठीचा कारभारचा इतिहास, ही पाताळेश्वर महादेवजी मध्ये कुस्तीचं मैदान, ही नंदगिरी आहे. पलवानला उठून फिरव, झोल लागत नाही का? क्या बसलेला आहे तुला? क्या वाले आखाड्यात जा. छोटू काका तुमच्या समोर उभे आहे, ती कुस्ती जोरदार तोड आहे. हा पंच म्हणून तुमची ओळख नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राच्या निर्माणासाठी तुम्ही उभे आहात. सकाळचा मी पाहताय तुमच्या नजरेनं. हा सोबत आहे यात्रा कमिटी नव्हे, अख्खी यात्राचे ग्रामस्थ म्हणून तुमची ओळख निर्माण झालेली आहे. हो चला दुकानदार तर नाही ना. हे बघा, आम्ही दोघंही सकाळपासून 2 वाजेपासून आम्ही कुस्ती कॉमेंट्री करतोय. खऱ्या अर्थानं इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात खूप मोठा बदल फरक आहे, लक्षात घ्या. इथं सगळे अभ्यासू माणसं बसले आहेत, जबाबदारीने बोलावं लागतं. ऐकणारे हजारो आहेत, बोलणारा एकटा असतो. शब्द हे शास्त्र आहे. काना मात्रा वेलांटी होता हे सगळ्या गोष्टी जपून बोलाव्या लागतात. कुस्तीची कॉमेंट्री करत असताना समोर कुस्ती काय चालू आहे ते योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याबद्दल काय बोलायचंय, कसं बोलायचंय हे वटवावं लागतं. आजींच्या मागे मैदानातल्या तुम्हाला पहिले मी 5 स्पीकर दिला होता. बापूला बोललो मी आजींच्या मागे मध्ये या. दिवसभर किती वेळा दिला होता मी दिला एकदा. पौराचे पैलवान अजिंक्य मारे मैदानात चला. आणि काही अंगलट आलं तर मिटवावं लागतं. म्हणून शब्द हे शास्त्र आहे, असं शास्त्रामध्ये म्हटलंय. बोलण्यात दम असावा लागतो, काहीतरी दर्द असावा लागतो. बसलेले पैकी कोणी मुका नाही, बोलतात सगळ्यांना येतं. पण इतक्या मोठ्या पब्लिक समोर योग्य वेळी योग्य बोलणं सहज तितकं सोपं नसतं मित्र. माझे मित्र गुलाब सूर्यवंशी निजामपूरकर या उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक मैदानात कुस्ती कॉमेंट्री करतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. धन्यवाद सर. ज्ञानेश्वर सर, ज्ञानेश्वर हिरे सर सुद्धा चॅनलचे कुस्ती समालोचनामुळे ओळख निर्माण केली. असं पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी निर्माण करावं हे सुद्धा मनापासून अभिनंदन आहे. धन्यवाद सर. हे लहान कीर्तिवंत मॅच
आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातून जन्माला आलेलो आहोत. आम्ही शून्यापासून निर्माण झालेलो आहोत. आम्ही 28 वर्षामध्ये कुस्त्या पाहिलेल्या आहेत. आता एकही मल्लाने आम्ही नजरेच्या समोर त्याला पाहिलं नाही. आम्ही आता बोलायला लागलो. आम्हाला गावातली मंडळी खाली बसा बघा ना पहिल्यांदा लोकांना कुस्ती शकतो ना आम्ही बाहेर तिकडे खरंय आमच्या बस का काम नाही उधर हम पुढे नेतं उधर त्यांनी बघा आज आम्हाला कॉमेडी करायला दुसराच वर्ष एवढं जास्त नाही काय आम्ही लहान कीर्तिवंत आहे. आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला एक जोडी सांगतो. आमचे सत्यवान सुद्धा इथं आलेले सत्यवान आप्पासाहेब यांचा मुलगा आज कड्यावर चालताना सुद्धा आज तो लहान कीर्ती आहे. त्याला सुद्धा मी वस्ताद म्हणून ओळखले जातो. वस्ताद त्याला मी म्हणतो. काय लोकांना आरेतुळ्याची भाषा बोलतात. काय लोकांनी बोलायची पद्धत नव्हे. काय उत्तर भाषा बोलतात. काय लोक बेसिक असतात. त्यांना बोलण्याची टेक्निक नाही. लहान पोराची आणि मोठ्याची पायरी न करतात. त्यांचं मी होडीवर सुद्धा नाव घेत नाही. मी कुस्ती समालोचक गुलाब सुरेशजी बोलतो. आपलं इथे नाही इथे मोठा आहे. हो लहान पोरा असला सुद्धा मी त्याला वस्ताद म्हणतो. काय लोक आम्हाला बोलत असतात. हे म्हणतो ना बोलाप्पा मैदानाची शिस्त थोडी करत होते. करा मग हा गेट तिकडे दाबा हे मागून तिकडे दाबा मधल्या पट्टीमध्ये सर्व पेर आलेले. धन्यवाद. शोभन दादा छोटू काका असतील आमचे नाना पालन असतील शेषनाना असतील त्यांनी मस्त कुस्तीचा आनंद कुस्ती खेळताना सूचना येत ना खेळ दाखवा तर लोकांना ते खेळ दिसायला पाहिजे. खरे गेम दाखवा निकाली कुस्ती करा. पूर्ण 5 लाखाच्या कुस्ती सोडू नका. संध्याकाळी लाईट लावलेलं सोडूच नका की कुस्ती पूर्ण कुस्ती पाहिजे. बाप्पा 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 सोहेल पलवान पिलकोर माऊली तालीम लखन पलवान यांचा पट्टा आज सोहेल पलवान विजय झालेला आहे. बघा की आशूच्या पोरगेची तब्येत बघा आणि गौरवची तब्येत बघा. वजन कमीत कमी 30 किलोचा अंतर मध्ये वजन आहे. त्याचं आज माझा अंदाज समोरचा पोरगाच्या 60 किलो आहे ते 90 किलोचा आमचा गौरव निकम आहे. पण ती जोर बघा लहान कीर्तीची कुस्ती पाहण्यासाठी आणि आनंदासाठी इथं बसलेलो आहोत. तुमची कुस्ती झालेली तयारी लागा आधी का गाडी आमच्यासाठी तयारी लागा. दादाचे सुद्धा आमचे महाराज महाराज सुद्धा कुस्ती प्रेमी कुस्तीचे जादूगर कुस्ती प्रेमी महाराज सुद्धा माऊली इथे आलेले त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. आपल्या गावातील मंडळी खाली बसून लोकांना कुस्ती देत अण्णा बापू खाली बसाना लोकांपासून भारी कुस्ती दिली. काय तुम्ही सरपंच साहेब मुंडाभाऊ सुद्धा असतील त्यांचे सुद्धा मनापासून अभिनय. मी त्यांचंच मैदान आता घेतो 2 दिवस पहिले. गोपाल दादा धन्यवाद. पाणीची सुद्धा सोय केलेली गोपाल दादा. अत्यार्जन 6,000 कुस्ती दिलेली 6,000 रुपये अजिंक्य मारी पोहरे 6,000 कुस्ती 6,000 रुपये परवीन यांच्यासोबत कोण आहे. चला परवीन देशमुख कुडाळ विरुद्ध अजिंक्य माडी पोहर हे सुद्धा यांची कुस्ती 6,000 रुपये दिली गेलेली आहे. 2च मिनिटात कुस्तीची आपल्या तयारी करून घेणार आहे आणि कुस्ती होईल. आम्ही थोडं तिकडे खाली बसे. अजिंक्य माडीचा भाऊ लहान बंधू विक्की माडी जिंकते खाली बस. चला अजिंक्य माडी करा फटाफट. शेवटची जोर तुमची आहे आता. बोरी परिसर बाळासाहेब गावन बदारी सर आलेले आहे. सरपंच साहेब
संघ आलेले आहेत. मनोज तात्या कुस्तीवर लक्ष द्या पूर्ण. छोटू नाना कुस्तीवर लक्ष द्या. दोनच म्हणते तुम्ही आता. माननीय श्री बाळासाहेब राहुल बघारे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर माननीय श्री प्रभाकर बुधा पाटील हो बरोबर का त्यांचं आगमन झालेलं आहे. याला पहिलवान हॅलो बाळासाहेबांचा सत्कार कचरा आप्पा करतील. प्रभाकर आबांचा सत्कार शस्त्र आप्पा करतील. तो तलवार खोज तेरी सारी है जंजीर में झगड़ा राजा मेरा अभी सबसे भारी है. धन्यवाद.